जय शिवराय मित्रांनो, आज मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे. आणि ह्यात आपण बघणार आहोत की जे आपण डेअरीचे प्रोडक्ट बनवतो ते प्रोडक्ट बनवत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आज मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही काही डेअरीचे प्रोडक्ट बनवता, जसे की दही, पनीर, खवा, तूप, मावा, आणि तुम्हाला जर त्यात अडचण येत असेल तर मग हा आजचा व्हिडिओ 100% तुमच्यासाठी आहे. आज आपण प्रत्येक उत्पादनाच्या बनावटी दरम्यान येणारी जी अडचणी तिच्यावर भाष्य करणार आहोत. आता दूध घेत असताना डेअरीमधला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे काय? सगळ्यात तर दूध आहे. तर दूध घेत असताना आपल्याला कोणकोणती अडचण येते तर त्यात येतात खालीप्रमाणे अडचण. दुधात सगळ्यात महत्त्वाची अडचण येईल की पाणी. जेव्हा आपण दुधावाल्याकडून दूध घेतो त्यात सगळ्यात मेन येतं पाणी. ती एक कॉमन अडचण असते. त्याच्यानंतर फॅट किंवा एस-एन-एफ ह्या दोन्हीचा ताळमेळ बसत नाही, ती एक अडचण असते. आणि मग असं दूध घेतल्यानंतर जे आपण दूध गरम करतो किंवा दुधात जर काही प्रॉब्लेम असेल तर मग काय होतं, दूध तुटतं. तुटतं म्हणजे त्याचा बारीक लाळ प्रमाणे तयार होते किंवा त्याच्यातून एखादा वास येतो. त्याचं तापमान जर आपल्याला व्यवस्थित नाही करता आलं तर ते दूध खराबही होऊन जातं. ह्या पुढील प्रमाणे दुधातल्या अडचणी. आता त्याच्यानंतर काय आहे, दही. दही बनवताना जी अडचण येतात सगळ्यात मेन काय आहे तर दही जमत नाही. दही जमलं तर खव खव बनतं किंवा पातळ होतं. आणि आणखीन ऑलरेडी ज्यांच्या डेअरी आहेत त्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा आपण दही लावतो काही काही वेळेस दही फेस कट होतं किंवा असं उतू झाल्यासारखं पूर्ण त्या कॅनच्या किंवा तुमचं जे असेल त्याच्या बाहेर येतं. मग हे कशामुळे होतं? त्याचं तापमान योग्य नसणं किंवा काय झालं तर त्याच्यानंतर दही आंबट पडतं. दह्याला मेन आहे उष्णता आणि थंडी, ह्या दोन्हीमधला फरक दह्यात फार महत्त्वाचा आहे. दह्याला एक कॉमन टेम्परेचर लागत असतं मेंटेन करण्यासाठी. त्याच्यानंतर आता तिसरा प्रोडक्ट आपण काय घेणार आहोत तर पनीर. पनीर करत असताना काय अडचण येतात, जर आपल्या दुधाची योग्य फॅट नसेल तर आपलं पनीर मोडलं जातं. पनीर खूप घट्ट होतं, कधी कधी पनीर पिवळं पडतं. आणि काही वेळेस असं होतं की पनीरचा गोळाच होत नाही, ते डायरेक्ट बारीक भुगा झाल्यामुळे होतं. आणि कधी कधी सगळ्या गोष्टी जमल्या पनीरच्या, पण जेव्हा आपण पनीर खातो मग त्या पनीरला एक चव नसती किंवा एक आंबूसपणा लागतो. ह्यानंतर खवा. खवा बनवताना अडचण येते सगळ्यात मेन. जर दुधात जर कोणी दुधावाल्याने साखर टाकून आणली असली आणि त्या साखरेचा म्हणजे त्या दुधात जर आपण खवा बनवला तर खवा एक तर भुरका होणार किंवा बुडाला चिटकणार किंवा करपून जाणार. आणि आणखीन भरपूर जणाला अडचणी आलेल्या आहेत की भरपूर जणाचे खवे बनवल्यानंतर चिकटपणा होतो, तो एक अडचण खव्यात येते. आणखीन कुल्फी बनवताना खालीलप्रमाणे अडचण येतात आपल्याला. कुल्फी जेव्हा आपण बनवतो तिचं टेक्स्चर व्यवस्थित नसतं, तिच्यात एक क्रिस्टलपणा येतो. त्यानंतर आपण जेव्हा ती फ्रीजमध्ये ठेवतो तिच्यावर एक बर्फ बनतो, म्हणजे बर्फाळपणा त्या कुल्फीत होतो. किंवा कुल्फी आपण जर फ्रीजच्या बाहेर काढली तर ती लवकर वितळल्या जाते. पॅकिंग जर केलेली असली आपण कुल्फी तर पॅकेजिंगमधून कुल्फी बाहेर येते, म्हणजे लवकर वितळल्या जाते. ताक बनवताना अशी अडचण येते, जर आपलं दूध व्यवस्थित नसेल, दही व्यवस्थित नसेल तर साहजिकच आहे की आपलं ताकही व्यवस्थित होणार नाही. मग ताकात काय होणार, ताक तर पतलं पळण, घट्टपणा नसणार. किंवा ताक बनवले आपण तर ते लवकर आंबट होतं, म्हणजे जर आज ताक बनवलं तर उद्याच्यालाच आंबट पडून जातं. अशाही गोष्टी भरपूर प्रमाणात होत्यात. त्याचं एक स्ट्रक्चर राहत नाही, त्याच्यात एक तर घटपणा खाली जाईल, पाणी वरती येईल, त्याची व्हॅलिडिटी जास्त दिवस राहत नाही. हे जे आपण उत्पन्न जे बनवतो याच्यात समप्रमाणे कुठं ना कुठंतरी भरपूर प्रकारे अडचणी येत असतात. या अडचणी एखाद्या वेळेस आपण स्वच्छता नाही केली त्याच्यामुळे येतात, किंवा आपल्या मशीनमध्ये काही बिघाडे त्याच्यात येतात. त्याच्यानंतर काही काही अडचणी टेम्परेचर मेंटेनवर असतात. भरपूर आता डेअरीचे प्रोडक्ट की जे टेम्परेचर मेंटेनवर चालतात, तर टेम्परेचर मेंटेन व्यवस्थित नाही झालं तर त्या त्या कारणास्तव भरपूर डेअरी प्रोडक्टमध्ये आपल्याला अडचणी येतात. पॅकेजिंग जे योग्य जर नसल्या केली तर त्याच्यात एक अडचण येते. आता मित्रांनो, मी तुम्हाला अडचणी सांगितल्या म्हणजे याचा अर्थ आहे का डेअरी व्यवसाय सक्सेस नाही? तर असं बिलकुल नाही. ह्या अडचणी मी तुम्हाला ह्याच्यामुळे सांगलो की व्यवसायात येण्याआधी तुम्हाला ह्या अडचणी माहीत असल्या पाहिजे, म्हणजे जेणेकरून ह्या अडचणीवर तुम्ही व्यवसायात यायच्या आधी मात करता. याचा अर्थ असा नाही ह्या अडचणी आहेत म्हणजे व्यवसाय व्यवस्थित नाही किंवा तुम्ही व्यवसायात येऊ नये.
आणि मित्रांनो, तुम्हाला जर डेअरी व्यवसाय द्यायचा असेल तर ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घेतली पाहिजे की अडचणी येण्याआधी आपण तिच्यावर मात करणं आवश्यक आहे. मग आपण काय करणार, कुठंतरी ट्रेनिंग घेतली पाहिजे किंवा आधी डेअरी टाकण्याच्या आधी ती पूर्णपणे माहिती घेतली पाहिजे, जेणेकरून काय होईल की डेअरी व्यवसायामध्ये जेव्हा आपण येऊ, आपलं कमीत कमी नुकसानीमध्ये जास्तीत जास्त फायदा आपल्याला त्या डेअरी व्यवसायातून काढता येईल. जरी कोण्या मित्राला काही अडचण येत असेल, काय येत असेल, त्यांनी बिलकुल आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांना पूर्ण कन्सल्टंट करू. मित्रांनो, तुम्ही जर डेअरी व्यवसाय करत असाल किंवा जर करणार असाल तर ह्या ज्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि ह्यावर आपल्याला मात कसं करता येईल याचा विचार करा. आणि आणखीन एक, आपण आता हे पूर्ण अडचणी बघितल्यात, हळूहळू भविष्यात ह्या गोष्टीवरती आपण एक 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 प्रोडक्टच्या हिशोबाने त्याच्यावर उपाय काय करता येईल, कसं करता येईल, ह्याही गोष्टी आपण जाणून घेऊयात. प्रत्येक काही काळांतराने आपला एक एक व्हिडिओ जाईल. प्रत्येक व्हिडिओत काय ना काहीतरी त्याच्यावर उपाय, काय गोष्टीच्या अडचणी हे येत राहणार आहेत. आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्या सर्वांना विनंती की त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी शेअर हे करा. धन्यवाद. जय शिवराय.